नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपल्या झूम मीटिंगचा. ऑल लर्न ॲपवर आपण थोडक्यात बोलूया. मित्रांनो, मला आज झूम मीटिंगमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मॅनेजमेंटचे आणि टीमचे आभार मानतो. सर्व जे नवीन मेंबर्स आहे यांना आपल्या ऑल लर्न ॲप वापरताना काय काय अडचणी येतात त्याविषयी मी आज थोडक्यात सांगणार आहे. आपण जेव्हा ॲडमिशन करतो, विद्यार्थ्यांची ॲडमिशनची फीस घेतो, ज्या दिवशी आपण रजिस्ट्रेशन करतो, ज्या दिवशी आपण सिस्टमला पेमेंट टाकतो, त्याच दिवशी तुम्हाला 2 गोष्टी प्रथम करायच्या आहे. त्या विद्यार्थ्याच्या आईवडिलाच्या मोबाईलमध्ये झूम ॲप आणि ऑल लर्न ॲप तुम्हाला इन्स्टॉलेशन करून द्यायचं आहे. आणि हे करत असताना या दोन्ही गोष्टी करत असताना महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे की ऑल लर्न ॲपमध्ये तुम्ही जो मोबाईल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सतत राहणार आहे त्या नंबरवरती तुम्हाला ID क्रिएट करून द्यायचा आहे. म्हणजे तो नंबरवरती OTP घेऊन ऑल लर्न ॲप रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे प्रोफाईल. विद्यार्थ्याचं नाव या ऑल लर्न ॲपमध्ये टाकायचं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला माहिती नसते, आपण वडिलांचेच नाव म्हणजे जसं पालकांचे नाव टाकून देतो, पालक आई किंवा वडिलांचे, ते न करता इथे विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला टाकायचे आहे. आणि विद्यार्थ्याच्या नावामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव टाकताना त्याच्या शाळेचं नाव, त्याचा वर्ग, त्याच्यानंतर त्याची ABC कॅटेगरी म्हणजे जसं त्याचं ब क तुकडी असते ते ABCमध्ये टाकायचं आहे. आणि महाराष्ट्र स्टेट आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथं प्रोफाईल जनरेट करायची आहे. त्याची ही प्रोफाईल त्याच्यासाठी खूप महत्त्वाची, कारण या ठिकाणी त्याचा एक युजर कोड तयार होतो आणि तो युजर कोड जो आहे तो युजर कोडच त्याला पुढे त्याचे पैसे व्हॅलेटला दिसतात नाही दिसत किंवा काय काय गोष्टी असेल ते त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी इथं करायच्या आहे. हे झालं महत्त्वाचं ॲप इन्स्टॉलेशनच्या विषयी. आता हे ॲप वापरायचे कसे? जेव्हावेळेस तुम्ही बुक्स ॲक्टिवेशन करून देतात त्यावेळेस तुम्हाला ॲप्सच्या प्रोफाईलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रिपोर्ट्स बघायला सांगायचे, शिकवून द्यायचं त्यांना आधीच, ज्या दिवशी तुम्ही बुक्स हे करतात त्या दिवशी. आणि बुक स्कॅन करून गेल्यानंतर ॲक्टिवेशन झाल्यानंतर त्याला रिपोर्ट्समध्ये दाखवायचं की जे तुमचं काय म्हणतात त्याला क्यूज प्राईज कुठे दिसते, त्यांनी किती वेळेस अभ्यास केला, त्यांनी किती क्यूज अटेम्प्ट केला, त्याने किती क्वेश्चन सोडवले, कोणत्या रँक अचीव केले, हे सर्व त्याला ऑल लर्न ॲपमध्ये त्याला दिसतं आहे. आणि हे आपण सर्वांनी त्याला शिकवून द्यायचं, त्यांच्या आईवडिलांना पण दाखवून द्यायचं, जेणेकरून ते आपल्याला वेळोवेळी फोन नाही करणार. मीटिंग जॉईन करताना काय करायचं आहे, झूम ॲपमध्ये जेव्हा सुरुवातीला तुमचं युजर नेम विचारलं जातं ते टाकायचं आहे, तुम्हाला नावाने जॉईन करायचं आहे, कुठल्या मोबाईल नंबरने जॉईन नाही करायचं. हे सगळं दाखवून द्यायचं आहे, कारण याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी पुढे तुम्हाला बऱ्याच गोष्टीच्या कॉम्प्लिकेशन्स कमी होण्यासाठी मदत होते. आणि क्यूज रिपोर्ट ही डेली बघत चालायचे हे त्यांना दाखवून देणे. ते हा जो ID नंबर, मोबाईल नंबर आहे याचा ऑल लर्न ॲपचा, हा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मोबाईलवर टाकून बघू शकता, हे त्यांना दाखवून द्या. आणि जॉईनही करू शकता मीटिंग. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवणं आपल्याला खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर क्यूज प्राईजमध्ये असलेली अमाऊंट ही 8 ते 6 दिवस राहते, 6 ते 8 दिवस राहते. परंतु त्यानंतर ही अमाऊंट व्हॅलेटला जाते. व्हॅलेट म्हणजे कुठं, आपलं एज्युटेक फॉर्मॅटचा आपला जो ID सिस्टम आहे तिथं स्टुडंट लॉग इन खाली एक सिस्टम दिलेली आहे, त्या लॉग इन करायचं आणि तिथेच तो ऑल लर्न ॲपचा ID पासवर्ड टाकून तुम्ही त्याच्यामध्ये ते बघू शकता की स्टुडंटचे किती पैसे आतापर्यंत जमा झालेले, किती प्राईज त्यांनी जिंकलेले आहे, हे आईवडिलांना दाखवत डेली त्याचा स्क्रीनशॉट घेत चाला. आणि आपले डिजिटल सर्टिफिकेट आपण बनवतो त्या फॉर्मॅटमध्ये त्यांना ते घरी पाठवून मोटिवेशन करून स्टेटस नेहमी ठेवा. ह्या ऑल लर्न ॲपचा चांगला उपयोग तुम्हाला घेता येतो. विद्यार्थ्यांना मीटिंग क्विज जॉईन करताना स्टुडंट ग्रुप अप्लाय केलेला आहे 2026-27, त्याच्यामध्ये त्याला ॲड करा. ॲड करण्यासाठी ग्रुपवरती मला नंबर टाकू शकता, मी तुम्हाला ॲड करून देणार. अशा बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बुक्स ॲक्टिवेशनवर आपण बोलू. बुक्स ॲक्टिवेशन करत असताना आपण जे बुक्सवरती स्क्रॅच कोड येतो त्या कोडला आपण
व्यवस्थितपणे स्क्रॅच करायला त्यांना सांगायचं. जर समजा तुम्ही प्रत्यक्षात बुक ॲक्टिवेशनसाठी जाऊ शकला नाही तर ही सगळी माहिती फोनवर द्यायची. त्याच्यानंतर बुकचा ऑनलाईन ॲप ओपन करून धड्याचा कोणताही एक स्कॅनर त्या स्कॅनवरून स्कॅन करायचा ऑनलाईनवरून आणि बुकचा जे AUC कोड आहे म्हणजे तो स्क्रॅच केलेला कोड जो आहे तो तुम्हाला त्या टाकायचा आहे आणि तो कोड टाकून ते बुक्स ॲक्टिवेशन होतं. कदाचित काही ठिकाणी असं होतं की तो स्क्रॅच कोड स्क्रॅच करत असताना बऱ्याचदा ते निघून जातं किंवा ते दिसत नाही नंबर बरोबर. अशा केसमध्ये तुम्हाला सर्वांना एक सांगेल मी की ऑल सपोर्टचा एक नंबर आहे आपल्याकडे. त्याच्यावरती त्याचा फोटो त्या बुकचे फोटो आणि तो ID नंबर टाकून द्यायचा. ते ॲक्टिवेशन होऊन एक 4-5 तासामध्ये आपल्याला ॲक्टिवेशन होऊन वापस आपल्याला रिप्लाय येतो. अशा पद्धतीचं आपण सुटसुटीत मांडणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. जय जुट.